नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 97 ड्रग रसपंचक ट्रिक पाहणार आहे. आता ही वन शॉट असणार पूर्ण आणि तुम्हाला एकदम सिंपल वेमध्ये मी ट्रिक समजून सांगणार आहे. एकदम वन शॉट आणि सिंपल वेमध्ये ट्रिक समजून सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर एवढी ट्रिक पाठ केली तर ऑलमोस्ट तुमचे 97 जे काही ड्रग्स आहेत ह्यांची तुम्हाला काय होईल, रसपंचक तुम्हाला ऑलमोस्ट पाठ होऊन जाईल. म्हणजे सगळंच पाठ होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला मी रस, वीर्य, विपाक सगळं काही इन्क्लूड केलेलं आहे. आता सुरुवातीला ट्रिक कशी सुरुवात होती ते बघा. आता आपण काय करायचं बघा, वीर्यानुसार आपण दोन भाग केले. एक पहिलं शीतवीर्य, दुसरं केलं उष्णवीर्य. एक केलं शीतवीर्य, दुसरं केलं उष्णवीर्य. आता शीतवीर्यामध्ये पण आपण काय केलं, विभागामध्ये डिवाईड केलं, मधुर विभाग, कटू विभाग. त्याचप्रमाणे उष्णवीर्यात आपण काय केलं, मधुर विभाग, कटू विभाग. आता आपण काय करणार बघा, मी तुम्हाला काही निमोनिक्स देणार आहे. आता निमोनिक्स म्हणजे काय, की ज्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, की त्या निमोनिक्सनुसार काय होणार आहे, की मधुर विभाग शीतवीर्यामध्ये कोणते ड्रग येतात ते पाठ करायचे. त्यानंतर कटू विभाग शीतवीर्याचं कोणते ड्रग येतात ते पाठ करायचे. त्यानंतर मधुर विभाग उष्णवीर्यामध्ये कोणते ड्रग येतात ते पाठ करायचे. आणि शेवटी उष्णवीर्य कटू विभागमध्ये जे काही रिमेनिंग ड्रग्स उरलेले असतील तर ते ऑलमोस्ट सगळे ड्रग जे असतील ते काय कटू विभाग उष्णवीर्यामधले असतील. आता काही जणांना आयडिया लागला असेल या ट्रिकचा, काही जणांना नसेल. आता मी सिंपल वेमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. दादांनो, ताईंनी आता ध्यान द्या. आता यामध्ये बघा, तुम्हाला मी एक सांगतो. आता बघा, आपण काय केलं, सुरुवातीला ड्रगला वीर्य आणि काय विपाकच्या बेसिसवर आपण काय केलं, डिवाईड केलं. वीर्याच्या आणि काय विपाकच्या बेसिसवर डिवाईड केलं. म्हणजे आपल्या इथं वीर्य पाठ झाला, विपाक पाठ झाला. समजलं, वीर्य पाठ झाला, विपाक पाठ झाला. मग आपण काय करणार आहे, आता वीर्य विपाक 4 पाठ केलं. आपण काय करतो, आता पुढे जाऊन त्याचा गुण सुद्धा काय होणार आहे, कॉमन गुण सांगणार आहे. यामध्ये मुख्य कॉमन गुण जे होतो तुम्ही सगळ्यामध्ये लिहू शकता, तर तो कॉमन गुण सुद्धा तुमचा पाठ होऊन जाईल. त्यानंतर रस सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आता रस तुम्हाला झालं, तर रस तुम्हाला हे काय झालं सांगणार, की त्या ड्रगमध्ये कॉमन हे 4-5 हे कॉमन आहे, 4-5 कॉमन आहे. अशा प्रकारे तुम्हाला सांगून हे सुद्धा रस सुद्धा तुमचे पाठ करून घेईल. म्हणजे तुमचा रस, त्यानंतर तुमचं वीर्य, तुमचं विपाक, तुमचा गुण 4 तुमचे ॲज इट इज पाठ झाले. त्यानंतर कर्म जो राहिलं तुम्ही अग्रकर्म तुम्हाला पाठ करायचं आहे. समजलं, तर अशा प्रकारे रसपंचक तुमचा ऑलमोस्ट या ट्रिकनुसार सगळं पाठ होणार आहे. समजलं, तर 97 ड्रगची रसपंचकची ट्रिक आहे. सिंपल वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया आणि ॲज इट इज तुम्हाला पेपरमध्ये खूप हेल्पफुल ही ट्रिक ठरणार आहे. कारण की मी माझी युनिव्हर्सिटीच्या वेळेस मी ही ट्रिक पाठ केली होती आणि तुम्हाला सांगतो, पेपर 2 साठी एवढी ट्रिक करा, बस. दुसरी ट्रिक करायची कोणतीच गरज नाही तुम्हाला. रसपंचक तुम्हाला तोंड पाठ असेल, तोंड पाठ सांगतो मी, फक्त एवढी ट्रिक पाठ करा. पेपर होईपर्यंत एवढी ट्रिक पाठ करा. आता बघा काय म्हटलं, आपण पहिलं सुरू करतोय बघा, वीर्यानुसार शीतवीर्य, शीतवीर्यामध्ये मधुर आणि कटू. आता सुरुवातीला बघा, मधुर विभाग शीतवीर्य, मधुर विभाग शीतवीर्यामध्ये कोणकोणते द्रव्य येतात जे तुम्हाला निमोनिक्स देतो. ही निमोनिक्स तोंड पाठ करा. काय निमोनिक्स आहे बघा, तर बघा, आराध्या बाळा, गो टू शाळा, यश कुमारी भूमी, यश कुमारी भूमी ब्राह्मी. त्यानंतर जाड मंडरा सरला, जे काही जाड मंडरा सर आहे त्यांना ओली पिंपळी देऊन शतवेळा क्षमा मागणार. मेनली काय होतं बघा, की जो काही आपलं म्हटलंय तर यश आहे, कुमारी आहे, भूमी आहे, त्यानंतर जे काही ब्राह्मी आहे, आणि हे जे काही 4 विद्यार्थी आहे, म्हणजे विद्यार्थी प्लस विद्यार्थिनी, हे काय करतात, एक चूक करतात. आणि एक चूक केल्यामुळे त्यांचे काही जे मंडरासर आहे, तर मंडरासर कसे जाड आहे, ते जाड मंडरासरला ते काय करतात, एक ओली पिंपळी देऊन काय म्हणतात, शतवेळा म्हणजे 100 वेळा काय म्हणतात, क्षमा वगैरे मागणार. तर अशा प्रकारे कोणतरी सांगतंय बाबा ह्यांनी अशी चूक केली, तर अशा प्रकारे आहे. तर बघा काय म्हटलं बघा, आराध्या बाळा. आता आराध्या काय इथं ध्यानात ठेवा, आराध्या बाळा गोटू शाळा. एक जण काय म्हणतात, आराध्या बाळा गोटू शाळा, आराध्या बाळा गोटू शाळा, यश कुमारी भूमी, त्यानंतर ब्राह्मी, जाड मंडरासरला ओली पिंपळी देऊन शतवेळा क्षमा मागणार. एवढे निमोनिक्स पाठ करा, तुमचे यामधले ड्रग्स तोंड पाठ होऊन जाते. कोणते, मधुर विभाग शीतवीर्यामधले. आता बघा, आराध्यामध्ये ध्यानात ठेवा, आरगवत आणि अमलकी. वरून ध्यानात ठेवायचं तुम्हाला काय, आरगवत आणि अमलकी. समजलं. त्यानंतर इथं ध आले, ध वरून काय ध्यानात ठेवा, धामचं ध्यानात ठेवा, बालावरून बला ध्यानात ठेवा, गोचं गोक्षूर ध्यानात ठेवा, शालाचं शालमली ध्यानात ठेवा. झालं. त्यानंतर यशचं ध्यानात ठेवा, यष्टी मधून कुमारीचं ध्यानात ठेवा, कुमारी. त्यासोबत एक काय ध्यानात ठेवायचं, कचं तुम्हाला कपिकुच्चू सुद्धा ध्यानात ठेवायचं, कुमारी आणि कपिकुच्चू. त्यानंतर भूमीचं एक सिंपल आहे, भूमी अमलकी, ब्राह्मीचं ब्राह्मी. त्यानंतर बाळा काय म्हटलं बघ, जाडचं जाटामाशी ध्यानात ठेव, मंडाराचं मंडूकपर्णी ताई ध्यानात ठेवा. त्यानंतर सरलाचं सारीवा ध्यानात ठेवा, ओली पिंपळी नावातच ओली पिंपळी, त्यामुळे ओली पिंपळी ध्यानात ठेवा. मधुर विभाग शीतवीर्याची असते. त्यानंतर शतचं शतावरी ध्यानात ठेवा. वेलामध्ये आता इथं ईला दिसतं बघा, ई आहे ना, तर एला ध्यानात ठेवा, वेलाचं ईला ध्यानात ठेवा. अशा प्रकारे होतं, म्हणजे एला. तर आपल्याकडे कोण झाले, आराध्या बाळा गोटू शाळा, काय आराध्या बाळा गोटू शाळा, यश कुमारी भूमी ब्राह्मी, जाड मंडरा सरला ओली पिंपळी देऊन शतवेळा क्षमा मागणार. तर अशा प्रकारे आपली टोटल ट्रिक होती. यामध्ये तुम्हाला घटकद्रव्य पाठ झाले असते नाही बघा सगळे, की आरगवदे, अमलकी, धामसा, बला, गोक्षूर, शालमली, यष्टी मधू, कुमारी, कपिकुच्चू, भूमी अमलकी, ब्राह्मी, त्यानंतर जटामासी, मंडकपर्णी, सारीवा, ओली पिंपळी, शतावरी आणि याला. त्या ट्रिकनुसार तुम्हाला अशा प्रकारे पाठ करायचे. आता बघा, मुख्य गुण तुम्ही काय लिहू शकतात, कॉमनमध्ये एक सगळ्यांचा गुण तुम्हाला काय लिहायचं, कोणामध्ये, तर जे काही मधुर विभाग शीतवीर्य असेल त्यामध्ये तुम्ही कॉमन गुण लिहू शकतात. मुख्य गुण की काय लिहू शकता, गुरु आणि स्निग्ध यांचा हा गुण लिहू शकता, गुरु आणि स्निग्ध. आता गुरु स्निग्ध का बरं, तर मधुर विपाकामुळे आपण काय लिहितो, गुरु लिहितोय. स्निग्ध काय लिहितोय, तर शीतवीर्यामुळे आपण
आपण असं लिहित होतो गुरु आणि स्निग्ध अशा प्रकारे आपण याचं गुण वगैरे होतो गुरु आणि स्निग्ध, बरोबर आहे. त्यानंतर आता बघा कॉमनमध्ये तुम्हाला सांगतो आता रसपंचक. आता रस तुम्ही म्हणले ना सर आम्हाला काय झालं, आम्हाला ड्रग पाठ झाले, आम्हाला वीर्य पाठ झाला, विपाक पाठ झाला, वीर्य आणि विपाक दोन्ही वीर्य पाठ झाला, विपाक पाठ झाला. त्यानंतर ड्रग्स कोणकोणते यामध्ये येतात ते सुद्धा पाठ झाले, आम्हाला गुणसुद्धा सर पाठ झाले. आता आम्हाला सांगा रस कशा प्रकारे पाठ करू. आता बाळांनो बघा आता रसमध्ये तुम्हाला सांगतो तर बघा आरगवद आमलकी. आता यामध्ये बघा जो आरगवद आहे त्यामध्ये मधुर रस असतो, आमलकीचा थोडा एक्सेप्शनल असतो आमलकीमध्ये 5 रस असतात, मधुर आम्ल लवण नसतो सॉरी मधुर आम्ल, त्यानंतर कटू तिक्त आणि कशा 5 रस असतो, फक्त लवण त्यामध्ये नसतो. तर तेवढं ध्यानात ठेवायचं मला. आरगवद मधुर आहे, त्यानंतर आमलकीचा 5 रस आहे पण लवण त्यामध्ये नाही, त्यानंतर बालाचा मधुर आहे, गोक्षूरचा मधुर आहे, शालमलीचा बी मधुर आहे, एष्टी मधूचा मधुर आहे आणि ओली पिंपळी सुद्धा मधुर आहे. म्हणजे तुम्ही असा कॉमन ध्यानात ठेवू शकता आरगवद आमलकी का बरं, तर आमलकीमध्ये 5 रस आहे फक्त लवण नाही, यामध्ये ध्यानात ठेवा. बला आहे, गोक्षुरा आहे, शालमली, एष्टी मधून ओली पिंपळी यांचा काय सगळ्यांचा रस कॉमन मध्ये ध्यानात ठेवा मधुर रस आहे, समजलं. त्यानंतर हे 3ची जोडी पेअर ध्यानात ठेवा. 3च्या जोडीमध्ये काय येतं तर सारीवा शतावरी आणि कपिकच्चू. सारीवा शतावरी कपिकच्चू यांची काय सारीवा शतावरी आणि कपिकच्चू मधुर तिक्त आहे, मधुर आणि तिक्त यांचा रस आहे मधुर तिक्त, हे तुम्ही 3ची पेर ध्यानात ठेवा. आता कपिकच्चूचं आपण काय कुमारी कपिकच्चू वर आपण पाहिलं होतं ना, दोघं सोबत घेत होतो कुमारी आणि कपिकच्चू. आता काय करायचं जे कपिकच्चूचं त्याचं उलटं करायचं, तिक्त मधुर ध्यानात ठेवा, तिक्त मधुर झालं, कपिकच्चूचं मधुर तिक्त, कुमारीचं तिक्त मधुर, समजलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आता हा धामसा आहे, धामसात तुम्हाला मटका एक ध्यानात ठेवा, मटका ध्यानात ठेवा, धामसाचा मटका ध्यानात ठेवा, धामसाचा काय मटका, धामसाचा मटका सिंपल ट्रिक आहे, धामसाचा मटका झालं. त्यानंतर मंडूक पर्णी ब्राह्मणी आणि जटामांस यांचं काय तिक्त कशा मधुर, तिक्त कशा मधुर, तिक्त कशा मधुर, तिघांची जोडी आहे तिक्त कशा मधुर. आणि शेवटी एला येतो, एलाचं काय कटू आणि मधुर ध्यानात ठेवा झालं. यामध्ये बघा आरगवद आमलकी बला गोक्षूर शालमली एष्टी मधू आणि ओली पिंपळी यामध्ये फक्त आमलकीचा 5 रस असतो, लवण नसतो त्यामध्ये फक्त, आणि बाकीचे जे काही उरले त्यामध्ये मधुर रस असतो. 3ची पेर ध्यानात ठेवा, सारीवा शतावरी कपिकच्चू मधुर तिक्त आहे, आणि कपिकच्चूच्या अल्टरनेट एकदम अपोजिट काय मानल्याचं तिक्त मधुर येतं, काय लिहायचं तिक्त सॉरी मधुर तिक्त येतं तिक्त मधुर लिहायचं. धामसाचा मटका मधुर तिक्त कशा आहे. त्यानंतर मंडूकपर्णी ध्यानात ठेवा, जो काही मटका घेतला आपण ते बघा आता मंडूकपर्णीचं तिक्त कशाय मधुर, तिक्त कशाय मधुर, तिक्त कशाय मधुर, मंडूकपर्णी ब्राह्मणी जटामासी तिघाच कॉमन आहे. एलाचं ध्यानात ठेवा, कटू आणि मधुर, यामध्ये अशा प्रकारे होतं. आता यामध्ये धामसामध्ये तुम्ही आणखी एक ऍड करू शकता बघा, जो आपला मटकामधलं यम आहे तो यम इकडे नेऊन टाकायचा, फक्त यम जो आहे तो इकडे नेऊन टाकायचा, आणि ते खालचे 3चे तुमचे नाव पाठ होऊन जाते. मग खालचे जे काही 3 ड्रग्स आहेत तर त्यांचा तुम्हाला रसपंचक सुद्धा ध्यानात राहील बघा, तिक्त कशाय आणि जो मटकामधलं यम आहे तो मागे नेऊन टाकला म्हणजे मंडूकपर्णी ब्राह्मणी आणि जटामासी. अशा प्रकारे तुम्ही ट्रिकनुसार याचा रसपंचक सुद्धा रससुद्धा ध्यानात ठेवू शकता, समजलं. मधुर विपाक शीतवीर्याचे ड्रग झाले आराध्या बाळा गोटूशाळा जे कुमारी आराध्या बाळा गोटूशाळा यश कुमारी भूमी ब्राह्मी जाड मंडळ सरला ओली पिंपळी देऊन शतवेळा क्षमा मागणार. त्या यामध्ये तुम्हाला ड्रग झाले. मुख्य गुण ध्यानात ठेवा, गुरु आणि स्निग्ध लिहू शकतो आणि यामध्ये ह्याचे रस होते. हे झालं आपलं मधुर विपाक शीतवीर्य. आता मधुर विपाक शीतवीर्य झालं. आता बघूया कटू विपाक शीतवीर्य. कटू विपाक शीतवीर्य आता दुसरा बघा कटू विपाक शीतवीर्यच बघतो. यामध्ये मुख्य गुण तुम्ही काय लिहायचं, लघुवृक्ष तुम्ही लिहू शकता, सगळ्यामध्ये कॉमन लिहू शकता लघुवृक्ष काय लिहू शकता, मुख्य कॉमन मध्ये तुम्ही यामध्ये गुण लिहू शकता. आता यामध्ये बघा यामध्ये कोणकोणते हे ट्रिक निमोनिक्स एक पाठ करा. काय निमोनिक्स आपल्याकडे बघा तर बघा चंदन लावून अर्जुन अशोक, चंदन लावून अर्जुन अशोक खूप काम करून माणसे जपतात. ते काय करतात, ते अर्जुन आणि अशोक हे दोघं काय करतात, अंगाला बॉडीला चंदन लावतात आणि काय करतात, खूप काम करून त्यांचे जे काही सहकारी माणसं आहेत त्यांना काय करतात, जपतात. म्हणजे काय म्हटलंय, चंदन लावून अर्जुन अशोक खूप काम करतात आणि खूप काम करून काय करतात, त्यांचे जे काही माणसं आहेत त्यांना काय करतात, खूप काम करून त्यांचे माणसं जपतात. आणि त्यामुळे जो काही निंबाचा बी पाषाणावर धरल्यामुळे उशिराचा वास रक्तासारखा येतो. अशा दोन तुम्हाला ट्रिक आहे तर ध्यानात ठेवा. यामध्ये एक निमोनिक समजा एवढी ते ध्यानात ठेवायची तुम्हाला की चंदन लावून अर्जुन अशोक खूप काम करून माणसे जपतात. त्यामुळे काय होतं, त्यांचं काही निंबाचा बी पाषाणावर, पाषाण म्हणजे एक दगड, पाषाणावर एक दगडावर निंबाचा बी जर धरला तर धरल्यामुळे उशिराचा वास कसा येतो, रक्तासारखा येतो. तर अशा प्रकारे निमोनिक ध्यानात ठेवा. आता यामध्ये चंदनचं ध्यानात ठेवा, चंदने लावूनचं ध्यानात ठेवा, लाजाळू लवंग आणि लोद्र. तिने लावूनचं इथं लावून आता 3 नाव आहे ना, ती वरून ल वरून ध्यानात ठेवायचं, लावून लवंग आणि लोद्र, लाजळू लवंग आणि लोद्र, ल तर इथं 3 नाव आहे, लावून समजलं, 1 2 3 त्यावरून 3 ल पासून आपले नाव लिहायचे, लाजळू लवंग आणि लोद्र समजलं. अर्जुनचं अर्जुन ध्यानात ठेवा, अशोकचं अशोक ध्यानात ठेवा, खूपचं खदीर ध्यानात ठेवा, खचं त्यानंतर क पासून कांचनार आणि कुलत. आता काय जर सर कुलत का घेतलं, आता बाळांनो कसं आहे माहिती आहे का, न्यू जे काही डॉक्टर रानडे सर यांचं बुक एडिशन आले त्यामध्ये कसं आलं, ह्याचा विभाग काय आलाय की जो काही कटू विभाग शीतवीर्यामध्ये हा
इन्क्लूड केला जातो कोण कुलत. पण काही ग्रंथकार जे काही ओल्ड बुक्स आहेत त्यामध्ये याचं काय होतं आम्ल विभाग पाहायला मिळतो. पण न्यू बुकमध्ये याचं कुलतचं काय म्हटलंय जो काही आपला कटू विभाग शीतवीर्याच्या ह्या अंडर येत होतं त्यामुळे तुम्ही कुलत सुद्धा नाव ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा करून, आता करूनचं क वरून ध्यानात ठेवा, कटुकी आणि कुटाची वगैरे ध्यानात ठेवू शकतात. माणसे मचं ध्यानात ठेवा. मुस्ता याला आपण मुस्तक सुद्धा म्हणतो, मुस्ता किंवा मुस्तक सुद्धा आपण याला म्हणतो. त्यानंतर बघा ज वरून ध्यानात ठेवा जपा आणि जंबू, जपा आणि जंबू. त्यानंतर निंबाचं निंब ध्यानात ठेवा, बीचं बीजक ध्यानात ठेवा, पाषाणावर पाषाण भेट ठेवा, धरल्यामुळे धचं ध्यानात ठेवा, धातकी, उशीर उचं ध्यानात ठेवा, उशीरचं उशिराचे, वासचा वासा आणि रक्तासारचा रक्त पुनर्नावात. अशा प्रकारे ट्रिक होती. चंदन लावून अर्जुन अशा खूप कामं करून माणसे जपतात, त्यामुळे निंबाचा बी पाषाणावर धरल्यामुळे उशिराचा वास कसा येतो तर रक्तासारखा येतो. समजले तुम्हाला. निमोनिक्समध्ये सगळे तुम्हाला कोणते कटू विभाग शीतवीर्यामध्ये द्रव्य येणाऱ्याचे तोंडपाठ झाले. म्हणजे तुम्ही सुरुवातीला इथं ड्रग किती पाठ केले 16 वर झाले. खाली जर पाहायला गेले तर खाली तुमचे किती झाले 19 ड्रग तोंडपाठ झाले. 19 आणि हा कुलत 21 ड्रग म्हणजे किती झाले वरचे 16 आणि हे 20 36 ड्रग तुम्हाला तोंडपाठ झाले. आणि तुम्हाला बाजू झाले की हा कटू विभाग शीतवीर्य, वरचे मधुर विभाग आणि शीतवीर्याचे होते. आता याचा रसपंचक बघा, याला रसपंचक सुद्धा ध्यानात ठेवू शकतो आपण. आता बघा तुम्हाला मी कॉमन सांगतो सुरुवातीला. आता आपण सुरुवातीला नाव सगळ्यांचे लिहून घेतले. आता बघा चंदन आहे तर चंदनचा तुम्हाला काय तिक्तकटू ह्या ध्यानात ठेवा. तिक्तकटू चंदन आणि लवंग हा कसा आहे तिक्तकटू चंदन लवंग कसा आहे तिक्तकटू दोघांचं कॉमन आहे की काय चंदन आणि लवंग तिक्तकटू. आता त्यांचं सुद्धा मी पुढे कॉमन सांगणार तुम्हाला कशा प्रकारे, पण ध्यानात ठेवा. आता बघा हिरवं केलं ना इथं. आता बघा लाजाळू, हा लाजाळू कशा आहे तिक्त झाला. अशोक, खदीर, कांचनार हे बघा 4 कॉमन आहे. लाजाळू, अशोक, खदीर आणि कांचनार यांचं काय बघा की आता कशा आहे तिक्त. आता यामध्ये जो कांचनारमध्ये ध्यानात ठेवायचं, ह्यामध्ये तिक्त नाही फक्त कशा आहे. कांचनारमध्ये फक्त कशा आहे आणि बाकीचा अशोक, खदीर आणि जो काही लाजूळ यांचा काय कशा आहे तिकते. त्यानंतर ध्यानात ठेवा जो काही लोद्र आहे, लोद्रचं काय लोद्र आणि अर्जुन कशा आहे. लोद्र अर्जुन हे कसं आहे कशा आहे आणि त्यासोबत कांचनार तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. पण कांचनार मी का बरं सेपरेट लिहिला आहे कारण की तुम्ही कशा आहे तिक्त नंतर मग तिक्त फक्त काढून टाका, कांचनार उरला. आता झाला आपला. त्यानंतर कटुकीचा हा तिक्त आहे. त्यानंतर रक्त पुनर्नवा हा सुद्धा तिक्त आहे. कटुकी आणि रक्त पुनर्नवा तिक्त ध्यानात ठेवा. त्यानंतर कुटज आणि मुस्तक हे दोघं कॉमन आहे. तिक्त कटू कशा आहे तिक्त कटू आणि कशा आहे. के म्हणजे कशा आहे हे का तिक्त, हा कटू आणि के म्हणजे कशा आहे. समजलं तिक्त कटू आणि कशा आहे. मुस्तक म्हणजे तिक्त कटू कशा आहे दोघांचं कॉमन ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा जपा आणि जंबूचं कॉमन आहे. हे काय म्हटलं कशा आहे मधुर आणि फक्त जंबूमध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आम्ल ऍड करतात. काय जर सर आम्ल काय, आता तुम्ही जांभळं वगैरे खाल्ले असेल ना, जांभळं कशा लागतं काही वेळेस आंबट सुद्धा लागतात ना, तर त्यामुळे त्यामध्ये आम्ल सुद्धा रस म्हणतो. कशा म्हणजे तुरट रस असतो, मधुर पण असतो आणि आंबट सुद्धा रस असतो. म्हणजे कशा आहे मधुर आणि आम्ल आणि जपा कशा आहे आणि मधुर. समजलं. त्यात निंब ध्यानात ठेवा. तिक्त कटू आणि कशा आहे तिक्त कटू कशा आहे. त्यामध्ये नंतर हे ध्यानात ठेवा. हा थोडा वेगळा आहे त्यामुळे थोडा तुम्हाला एक्सेप्शनल असल्यामुळे थोडा पाठ करा कारण की ह्यामध्ये ट्रिकमध्ये हा कुठं बसत नाही. त्यानंतर हे जे 3ची पेर ध्यानात ठेवा कोणती बीजक, पाषाण, भेद आणि दातकी. आता बीजकमध्ये कशा आहे तिक्त आणि हा जो कशा आहे तिक्त जागेरीचं काय घ्यायचं आहे फक्त तुम्हाला कशा आहे कटू घ्यायचा. फक्त धातकीमध्ये काय घ्यायचं कशा आहे आणि कटू. यामध्ये बीजक आणि पाषाण भेद कॉमन आहे. आणि जो धातकीमध्ये कसं करायचं कशा आहे तर घ्यायचा पण काय घ्यायचं आपल्या कटू घ्यायचा. तर कशा आहे कटू म्हणलं तर धातकी, कशा आहे तिक्त म्हणलं पाषाण भेद आणि बीजक. अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर आता बघा जो आपला आता उशीर आहे. आता रक्त पुनर्नाव, आता मी तुम्हाला सिंपल सांगतो. आता रक्त पुनर्नाव आपला कसा होता, आपला काय होता तिक्त होता. कटुकी आणि रक्त पुनर्नाव समजलं. तर हे दोघं तिक्त होतं. आता बघा तिक्तमध्ये जर मधुर टाकला तर हा काय होतो उशीर तयार होतो. बघा तिक्तमध्ये जर काय केला तिक्तमध्ये जर मधुर ॲड केला तर उशीर तयार झाला. आता मी तुम्हाला दाखवतो कुठे गेला आपला उशीर. एक मिनटं. उशीर यामध्ये आपलं कुठं गेलं उशीर. हा इथं बघू शकता उशीर. हा बघा तिक्तमध्ये आपण काय केलं मधुर ॲड केला तर उशीर झाला. ते आता तिक्तमध्ये जर कटू ॲड केला तर लवंग आणि चंदन. आता बघा हा काय झाला आपण तिक्तमध्ये काय केला कटू ॲड केला तर लवंग बघा तिक्त कटू आणि चंदन तिक्त कटू. समजलं. तर रक्त पुनर्नावा आणि कटुकी तिक्त आहे. यामध्ये मधुर ॲड केला तर उशीर झाला. त्यानंतर कटू ॲड केला तर लवंग आणि चंदन झालं. त्यानंतर कटू आणि कशा ॲड केला तर निंब झाला. बघा वर कटू आणि कशार केला तर निंब आपल्याकडे तयार झाला आहे. तर अशा प्रकारे रसपंचकची ट्रिक आहे. यामध्ये तुम्ही ध्यानात ठेवू शकता. तर सिंपल यामध्ये फक्त काय ठेवायचं की कशा आहे तिक्त कॉमन, कशा आहे तिक्तवाले कॉमन. त्यानंतर कशा आहे तिक्त जो आहे त्याच्याखाली आपण कशा आहे कटू जर घेतला तर दातकी होतो. त्यानंतर सिंपल कशा आहे जर घेतला तर कांचनार होतो. त्यासोबत अर्जुन होतो, लोद्र होतो. त्यानंतर जे काही तिक्त सोबत जर मधुर घेतलं तर उशीर होतो. तर तिक्त सोबत कटू घेतला तर लवंग चंदन होतो. तिक्त सोबत कटू आणि कशा घेतला तर निंब होतो. अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर जंबूचा हा कशा आहे मधुर असं दोघं पण जंबूमध्ये एक ॲड होतो तो म्हणजे आम्ल असो. असे ध्यानात ठेवा. सिंपल वेमध्ये तुमचे रसपंचक सुद्धा तोंडपाठ होतील. फक्त तुम्हाला काही वेळेस फक्त याला रिवाइज करायची गरज आहे. ॲज इट इज तुम्हाला रसपंचक गुण त्या सगळं काही तोंडपाठ होऊन जाईल. फक्त निमोनिक्स पाठ करा त्यामुळे तुमचे सगळे घटक द्रव्य त्यासोबत सगळे काही ड्रग्स आहेत ते तोंडपाठ होऊन जाते. समजलं.
त्यानंतर आता बघा आपण तिसरा सुरुवात करतोय आता मधुर विपाक उष्णवीर्य. आता मधुर विपाक उष्णवीर्यामध्ये बघा मुख्य गुण काय याचा, ह्यामध्ये तुम्ही लिहू शकतात गुरु आणि वृक्ष. ताई बघा मधुर विपाक उष्णवीर्य. आता बघा आपण मी तुला काय शिकवलं ताई, तर बघा इकडे एक मिनटं. शीतवीर्यामध्ये आपण मधुर विपाक पाहिला, शीतवीर्यामध्ये कटू विपाक पाहिला. आता उष्णवीर्यामध्ये आपण काय बघतोय दादा, तर मधुर विपाक उष्णवीर्य पाहतोय. आपण सुरुवातीला काय पाहिलं, जो मधुर शीतमध्ये त्यामध्ये आराध्य बाळावली ट्रिक पाहिली बाळा. त्यानंतर कटू विपाक शीतवीर्यामध्ये काय ट्रिक पाहिली बाळा, तर आपण काय पाहिले, चंदन लावून अर्जुन असे खूप काम करून माणसे जपतात, त्यामुळे निंबाचा बी पाषाणावर धरल्यामुळे उशिराचा वास कसा येतो, तर रक्तासारखा येतो. ही कोणती पाहिली आपण, कटू शीतचे पाहिले. आता पाहिजे आपल्या मधुर उष्ण. आता मधुर उष्णाची तुम्ही कुठं ट्रिक ऐकली असेल किंवा नसेल, पण तुम्हाला एक सिंपल वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मुख्य गुण ध्यानात ठेवा, गुरु वृक्ष आपण सगळ्यामध्ये लिहू शकतो, सगळ्यांचा गुण. तर बघा वत्स विभू, एक वत्स आणि विभू. वत्स जो आहे, वत्स विभू जो आहे तो काय करतो, अश्व घोड्यावर काय करतो, धान्य आणायला कुठं जातो, धान्य आणायला पुण्याला जातो. त्यासोबत तो काय करतो, एक सैर मानायला सुद्धा पुण्याला जातो, सैर करायला, एक चक्कर मारायला सुद्धा पुण्याला जातो. तिथं त्याला एक भला गुड्डू म्हणजे एक साधा बोळा गुड्डू भेटतो आणि तो काय करतो, इराणची जे काही सुंटी असेल, त्वक असेल, शंखपुष्पी असेल आणि हरितकी असेल, तर ह्यांना काय करतो, तो घेऊन येतो आणि त्यांना काय घेतो की सगळ्यांना घेऊन आल्यानंतर तो हे घेऊन यांची काय येतो, सोबत मिठाई सुद्धा आणतो. म्हणजे हरितकी यांची सगळ्यांची मिठाई घेऊन तो काय येतो. आता बघा काय म्हटलंय बघा, तर वत्स विभू अश्व पे धान लाने और सैर करणे पुन्हा गया. म्हणजे काय म्हटलंय, जो वत्स विभू होता तो अश्व घोड्यावरती धान लाने काय कर, धान लाने और सैर करणे म्हणजे फिरायला पुन्हा गया. वहा त्याला कुठून भेटला, भाला गुड्डू एक भेटला आणि इराणी सुंटी तुवक शंखपुष्पी हरितकी. इराणची काय सुंटी तुवक शंखपुष्पी हरितकी यांची काय केली त्यांनी, मिठाईला ह्यांची मिठाई जी होती हरितकी की मिठाई लाय, तर एवढीची काय केली त्यांनी, मिठाई एक सोबत आणली. टाकायला म्हणलं काय ट्रिक म्हटलंय ताई दादा, तर बघा वत्स विभू अश्व पे धान लाने और सैर करणे पुन्हा गया. वहा भला गुड्डू त्यामध्ये म्हटलं भला गुड्डू इराणी सुंटी तुवक शंखपुष्पी हरितकी आणि काय हरितकी की मिठाईला आहे. म्हणजे ह्यांची सगळ्यांची बनल्यापासून जी काही मिठाई तो सोबत घेऊन आला. अशा प्रकारे ध्यानात ठेवा, वत्सनावर ध्यानात ठेवा, विभूचं बिबितकी ध्यानात ठेवा, अश्वचं अश्वगंधा, अस्ति शृंखला ध्यानात ठेवा, धानचं धानक ध्यानात ठेवा, सैरचं सैरेक ध्यानात ठेवा, सैरचं तुम्हाला सैरेक वगैरे ध्यानात ठेवा. त्यानंतर वगैरे झालं, त्यानंतर बघा वा भालाचं ध्यानात ठेवा, भल्ला. त्यानंतर गुडूची वगैरे ध्यानात ठेवा. त्यानंतर इराणची एरंड ध्यानात ठेवा, सुंठीचं सुंठी ध्यानात ठेवा, त्वक ध्यानात ठेवा, शंखपुष्पी ध्यानात ठेवा, हरितकी ध्यानात ठेवा. अशा प्रकारे हे आपलं टोटल ट्रिक होती. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला कळलं असेल, वत्स विभू अश्व पे धान लाने और सैर करणे पुन्हा गया. वहा भला गुड्डो और इराणी सुंठी तुवक शंखपुष्पी हरितकी की मिठाई लाय. अशा प्रकारे ट्रिक पाठ करायची, यामध्ये तुम्हाला घटक द्रव्य पाठवून देते. आता बघा 13 घटक द्रव्य याच्या अंडर येतात. यामध्ये बघा वत्सनापचा काय रस असतो, तर मधुर रस असतो. त्यानंतर बिबितकी हा कषाय रसाची असते. त्यानंतर अश्वगंधा मधुर तिक्त आणि कषाय म्हणजे मटका येतो. वर आपण काय पाहिलं होतं, जो काही आपला धामसा होता, धामसा आपला जो होता तो धामसा मधुर तिक्त आणि कषाय रसाचा होता. तसंच आपला काय अश्वगंधा काय मधुर तिक्त आणि काय कषाय हा रसाचा आहे. त्यानंतर अस्ति शृंखला हा मधुर रसाचा आहे. धान्य जो आहे तो कषाय मधुर आणि तिक्त रसाचा आहे. सैरेक हा तिक्त मधुरचा आहे. त्यानंतर भल्लातक जो आहे तो कटू कषाय आणि मधुर रसाचा आहे. आता यामध्ये बघा गुडची कसं आहे, तिक्त कटू कषाय असतो. यामध्ये बघा एक सिंपल करू शकता तुम्ही. हा बघा कटू कषाय जो आहे तो कटू कषाय खाली घ्यायचा, फक्त भल्लातकमध्ये मधुर रस शेवटी होतो आणि तिक्त गुडूचीमध्ये तिक्त रस कसा असतो, प्राधान्य असतो, असं तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर आता बघा आपले जो काही एरंडमध्ये काय येतो, मधुर तिक्त आणि कटू हा रस येतो. सुंठीमध्ये कटू येतो, त्वकमध्ये कटू आणि मधुर येतं. ह्यामध्ये सुंठीमध्ये फक्त मधुर ॲड करायचा, त्वकचं होऊन जाईल तुमचं काम. शंखपुष्पीमध्ये काय येतो, कषाय रस येतो आणि हरितकीमध्ये पाची रस येतो, फक्त लवण रस नसतो. आणि मुख्य रस जर पाहायला गेलो तर कषायामध्ये हरितकीमध्ये आपल्याला रस पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे टोटल ट्रिक होती. यामध्ये तुम्हाला हा मुख्य गुण कळाला, याचे रससुद्धा कळले. रस तुम्ही ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. ह्यामध्ये तुम्ही जेवढे जास्त रिवाईज वगैरे करता तर तुम्हाला इझिली सगळे रससुद्धा तोंड पाठ होतं. आणि निमोनिक्स पाठ करा. या निमोनिक्समध्ये तुम्हाला काय कळतं की आपला जो काही द्रव्य, तर द्रव्यामध्ये वीर्य आणि विपाक. आता तुम्हाला एक सिंपल सांगू का, जेव्हा काय होतं पेपर चेक केला जातो त्यामध्ये सुरुवातीला ह्याचा वीर्य आणि विपाक हे चेक केला जातो. यामध्ये रस तुम्हाला येतोय का नाही हे कोणी बघत नाही, गुण येतो का नाही कोणी एवढं बघत नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे मुलं एवढे रस आणि गुण ध्यानात ठेवणार आहे का नाही. पण मेन काय असतो, ह्याचा वीर्य आणि विपाक महत्त्वाचा असतो. पेपरमध्ये हे जर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला ॲज इट इज बरोबर मार्क मिळतात. पण हे दोन गोष्टी जर चुकल्या तुम्हाला काहीसुद्धा मार्क मिळत नाही, डायरेक्ट 0 मार्क मिळतो. त्यामुळे तुम्हाला वीर्य आणि विपाक तुम्हाला चांगल्या
प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे लॅटिन फॅमिली आणि वीर्य आणि विपाक हे तुम्हाला तोंडपाठ आलं पाहिजे. समजलं? ते वीर्य आणि विपाक तुम्हाला त्यामुळे ट्रिक ध्यानात ठेवा. कोणत्या ट्रिकमध्ये कोणते द्रव्य येतात हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. अशा प्रकारे टोटल ही ट्रिक होती. आता ही एवढी होती. त्यानंतर आता बघा कटु विपाक उष्णवीर्यामध्ये जे काही रिमेनिंग ड्रग उरलेत तर ते सगळे रिमेनिंग ऑल ड्रग जेवढे काही 97 पैकी उरले त्यामध्ये कटु विपाक उष्णवीर्याच्या अंडर येतात. त्यासोबत अणुउष्ण 2 ड्रग येतात आपल्या सिलेबसनुसार. डाळिंब आणि पिंपळी हे सेपरेट ध्यानात ठेवा. डाळिंब आणि पिंपळी हे अणुउष्ण ड्रग आहे ते तुम्हाला सेपरेट ध्यानात ठेवायचे कारण पेपरवरती यामध्ये SAQ किंवा LQ सुद्धा यावरती येऊ शकतो. समजलं? तर 2 ड्रग डाळिंब आणि पिंपळी हे अणुउष्ण येते ना ना उष्ण ना शीत ते मध्येच येतात अणुउष्णच्या अंडर येतात. तर त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आणि कटु विपाक उष्णवीर्याचे जे काही उरले तर ते सगळे रिमेनिंग ड्रग्स आहेत. तर समजलं अशा प्रकारे टोटल ही ट्रिक होती. आणखी एक सांगतो की सगळ्या ट्रिक परफेक्ट नसतात. मी जी ट्रिक दिली तर हे तुम्हाला काय करायचे पेपर ही जी काही ट्रिक्स दिली त्यामध्ये तुम्हाला कुठं ना काही एखाद दुसरी जर चूक सापडली म्हणजे काही गोष्ट जर चूक सापडली तर ती काय समजा की चूक वगैरे की न कळत असेल वगैरे कारण की सगळ्यात जे काही ड्रग्स असतात त्यामध्ये सगळ्यात ज्या ट्रिक असतात ते 100% कोणतीही परफेक्ट नसते हे सुद्धा मी तुम्हाला सांगू देतो. एखाद दुसरी तुम्हाला जर चूक सापडली किंवा एखाद दुसरी तुम्हाला लॅक सापडली यामध्ये सर एखादा घटक द्रव्य एखादा जो काही ड्रग आहे यामध्ये ॲड नाही तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. ट्रिकमध्ये फक्त ध्यानात ठेवा एखादा दुसरा जर विसरला तर त्यामध्ये तुम्ही ॲड करा. अशा प्रकारे टोटली 97 ड्रगची रसपंचकची ट्रिक होती. बाळांनो ही ट्रिक पाठ करा कारण की पेपरच्या टाईमला मी सुद्धा ही पाठ केली होती आणि ॲज इट इज तुम्हाला युनिव्हर्सिटीला ही ट्रिक ध्यानात येते. यानुसार तुम्हाला ड्रग म्हणजे हा जो काही द्रव्य हा मधुर विपाक की विपाक कोणत्या वीर्यामध्ये येतो तर हा तुम्हाला मुख्य असतो. यामध्ये लॅटिनियम फॅमिली आणि वीर्य आणि विपाक पेपरमध्ये चेक केला जातो कारण वीर्य विपाक जर बरोबर असेल तर तुम्हाला बरोबर मार्क मिळतात. रसला कोणी एवढं चेक करत नाही, गुणला कोणी एवढं चेक करत नाही, पण मेन काय असतो बघा वीर्य आणि विपाक हा जर बरोबर असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळतात. समजलं? अशा प्रकारे टोटली ट्रिक होती. हे जी जर PDF पाहिजे असेल तर BMS मराठी ॲप डाउनलोड करा. ह्याच्या फ्री मटेरियल जे काही सेक्शन असेल यामध्ये तुम्हाला ही फ्रीमध्ये PDF भेटून देईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी काय करायचं चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्यासोबत व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर वगैरे करा. तर नवीन व्हिडिओ असेच जर पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणखी यावरती आपण चांगले व्हिडिओ घेऊन या. रसशास्त्रावरती आपल्या स्वस्तव्रतचं मॉडर्नसुद्धा आपण सुरू केलं आहे पेपर 2 साठी. जे काही तुम्हाला लागतं ते सगळं काही आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा, दुसरं काही नाही मागत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.